तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, ज्यांचं कोणाचं टायपिंग झालेलं आहे, मग मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या तिन्ही विषयाचं जर तुमचं टायपिंग झालेलं असेल तर तुमच्यासाठी इथं अतिशय आनंदाची बातमी तर असणार आहे. तर ज्यांचं हे टायपिंग झालेलं आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी, तर त्यांना आपल्या शासनातर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40, 50 व 60 प्रति मिनिट जर ज्यांचं कोणाचं कम्प्युटर टायपिंग झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना एक रकमी 6,500 रुपये आपल्या सरकारतर्फे इथं प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं मराठी, इंग्रजी व हिंदी 60, 80, 100, 120, 130, 140, 150 व 160 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा उत्तीर्ण असतील तर त्यांच्यासाठी 5,300 इतकं प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुदेय आपल्या राज्य सरकारतर्फे त्यांना दिलं जाणार आहे. तर पहा, जर तुमचं टायपिंग असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तर यासाठी अर्ज कुठून करायचा याबद्दल सविस्तर माहिती कुठे मिळणार आहे ते व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचे आहे. तर पहा, अमृत योजना ही आपल्या शासनातर्फे राबवलेली एक योजना आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, तर त्यालाच अमृत योजना असं म्हटलं जातं. तर पहा, ही आपल्या राज्य सरकारची योजना आहे. तर या योजनेमार्फत आपल्या ज्या विद्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी व हिंदी ही तिन्ही प्रकारची टायपिंग झालेली असेल त्यांना या योजनेतून अर्थसहाय्य निधी त्यांना दिला जाणार आहे. तर पहा, या निधीसाठी तुम्ही महाअमृत.org.in या वेबसाईटवरती तुम्ही यायचं आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना, तर या योजनेचा जे उद्देश आहे तर पहा, शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक व दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवण्यासाठी हे अर्थसहाय्य इथं आपल्या सरकारतर्फे दिलं जाणार आहे. तर पहा, या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहूया. तर पहा, या योजनेसाठी पात्रता काय आहे तर त्या योजनेचे लाभार्थी पात्रता निकष ते आपण पाहणार आहोत. तर पहा, अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. पहा, लाभार्थ्याचं वय 18 ते 45 वर्षादरम्यान असायला पाहिजे. म्हणजेच 18 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंतचे जे लाभार्थी आहेत त्यांना इथं या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहा, तिसरा आहे, अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहन अर्थसहाय्य घेतले असल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. पहा, तसेच चौथा निकष आहे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या MSCE शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत, स्वस्वाक्षरित प्रत सादर करणे बंधनकारक असणार आहे. तर पहा, हे सर्व नियम, हे सर्व पात्रता, हे सर्व निकष तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहेत आणि तुम्ही लगेच या योजनेसाठी इथं अर्ज करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. पहा, महाराष्ट्र राज्य लाभार्थ्यांसाठी अमृत लाभार्थीची जी निकषाची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहित नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर येऊन अर्ज करायचा आहे. त्यासोबत जे आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवज सांगितलेले आहेत ते तिथं अपलोड करायचे आहेत आणि अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रासह अक्षरित, म्हणजे त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणतो, करून विहित मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठवणे आवश्यक राहणार आहे. पहा, म्हणजे सर्व कागदपत्राचा जो दस्तऐवज आहे तो आपलं सेल्फ अटेस्टेड करून पुणे येथे जे अमृतचं कार्यालय आहे, जे अमृत ऑफिसचं कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही हे पाठवायचं आहे.
तर पहा इथं तुम्ही पाहू शकता लाभाचे जे स्वरूप आहे ते इथं दिलेलं आहे. तर पहा पहिल्या क्रमांकाचा आहे, जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC कम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी हिंदी इंग्रजी 30 40 50 60 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकूण एक रकमी 6,500 रुपये इथं दिले जाणार आहेत. तर पहा हे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य राहणार आहे. तर हे तुम्हाला लगेच इथं दिलं जाणार आहे. एक रकमी तुम्हाला हे 6,500 रुपये दिले जाणार आहेत. आणि पहा दुसरं आहे, जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन मराठी हिंदी 60 80 100 व 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखन 60 80 100 120 30 120 130 140 150 व 160 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एकूण एक रकमी 5,300 रुपये हे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य इथं दिलं जाणार आहे. पहा हे आपल्या सरकारतर्फे दिलं जाणार आहे. याचा परतावा केला जाणार नाही. तर पहा ही आपल्या टायपिंग झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. पहा हे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे त्या बँक खात्यावर हे प्रोत्साहनात्मक हे जे अर्थसहाय्य आहे 6,500 रुपये आणि 5,300 रुपये. तर तुम्ही ज्या योजनेसाठी ह्या ज्या निकषात तुम्ही बसणार आहात तर ही रक्कम एक रकमी रक्कम तुमच्या बँक खात्याची आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम इथं पाठवली जाणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुदेय राहणार नाही. पहा म्हणजेच तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं शुल्क भरायची गरज लागणार नाही. तुम्ही या योजनेसाठी तुमच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय टंकलेखन झालेलं प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे इथं अनिवार्य असणार आहे. तुमच्याकडे जर हे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही लगेच या योजनेसाठी इथं अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा लाभ इथं तुम्ही घ्यायचा आहे. तर पहा हे सर्व निकष आहेत. तुम्ही पहा महाअमृत.org.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही ह्या योजनामध्ये जाऊन तुम्ही इथं पाहू शकता. ही योजना UPSC स्पर्धा परीक्षा, MPSC स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार प्रोत्साहन प्रशिक्षण, नंतर कृषी उद्योग तसेच ड्रोन ऑपरेटर, रिमोट पायलट प्रशिक्षण योजना या सर्व परीक्षेसाठी अर्थसहाय्य मदत करते. तर पहा याचा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. तर तुम्ही देखील या योजनेसाठी तुम्ही या योजनेमध्ये येऊन पाहायचं आहे. तुम्ही ज्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल, ज्या निकषामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही त्यासाठी लगेच अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा नक्कीच लाभ इथं घ्यायचा आहे.